विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रथमेशला ऋषांक पाटील साखरे यांच्याकडून. तर प्रेम आणि प्रेमवरती आम्ही नेहमी म्हणतो प्रेम लहानपणी मोफत मिळतं, जवानीमध्ये कमवावं लागतं आणि म्हातारपणी ते मागावं लागतं, ते असतं प्रेम. प्रथमेश यावेळेला आपण बघतोय काय भन्नाट वेग आणि या वेगाने मात्र फलंदाज बीट होताना आपल्याला बघायला मिळतोय. प्रथमेश यांचं क्रिकेटवरचं प्रेम. तर वळूया प्रथमेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट बॉल होता, इनसाइड एज लागलेली आहे, सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. आपण बघतोय एक धाव कंप्लीट झाले, खूप चांगला उत्साह आहे. बघा प्रथमेशचं वागणं बघा मैदानाच्या आतमध्ये, त्याचं वावरणं बघा कसं आहे. तिथे जाऊन त्याने खेळाडूला समज दिली की शांत डोक्याने चेंडूला पकड, शांत डोक्याने विचार, भाई शांती से खेलना, शांती से खेलना. चेंडू बघतोय आपण हवेमध्ये. हो हो हो, जजमेंट थोडंसं चुकलंय कारण रिव्हर्स पद्धतीचा झेल होता. प्रथमेश यांचं मनोज पाटील निकनेम आहे त्याला, परंतु ते माईकवर बोलणं योग्य नाही प्रथमेशचं. परंतु काही म्हणा, प्रथमेश म्हटल्यानंतर सर्वांच्या गळ्यातला ताईत म्हणलाय, कारण सर्वांची मनं जिंकणारा स्वभाव आहे त्यांचा. आणि प्रथमेश हे गणपतीचं सुद्धा नाव आहे आणि गणपतीचा उत्सव सध्या सुरू आहे, त्यामुळे गणपती बाप्पांची कृपा नक्कीच याच्यावर असेल. गुड बॉल, गुड बॉल, खरोखरच सुंदर, अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. रुपेश पाटील विश्लेषण करतात प्रथमेश बद्दल की जबरदस्त गोलंदाजी, रिदम चांगला आहे, ऊर्जा बघा, खूप वेगाने येतात बॉलिंगसाठी. आणि असे जर गोलंदाज आपल्याकडे असले तर आपल्याला 6 षटका हाताळण्यासाठी फक्त जास्तीत जास्त 22 मिनिटं. खरोखरच, कारण अप्रतिम गोलंदाजी करतोय, अगदी वेगाने गोलंदाजी करतोय आणि कुठल्याही प्रकारचा वेळ घेत नाही. आणि प्रथमेशचा एक स्वभाव आहे अजित सर, प्रथमेश जर या मंचावर आला तर कितीही शांतता असली तरी लोक हसायला सुरुवात करतात. त्याचं मागचं कारण प्रथमेश हा नेहमी आनंद वाटत असतो. तर धावा स्कोर कार्ड वरती 4 धावा. पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश राईट टर्म ओव्हर द विकेट. चेंडू थोडासा खाली राहिलाय. गुड बॉल, जबरदस्त षटक तिथे बघायला मिळतंय. स्टार्ट खूप चांगली दिले, संघाला मोमेंटम देण्याचं काम करतायत ओमसाई संघाचे 2 फलंदाज आपण बघतोय. अजित आणि आतिश दोन्ही दिग्गज खेळाडू आहेत, परंतु त्याही दोघांना शांत ठेवले. मॅच मध्ये थोडंसं प्रेशर वाढते. ऐकूया तेजस पाटीलच्या माध्यमातून रिफ्रेश सॉन्ग. थँक यू. भरपूर गरजेचं असतं. कॉमेंट्री तर खूप छान करतात, परंतु जनरल नॉलेज खूप आहे आणि कॉमेडी एक्सप्रेस मध्ये जायला हवं होते. योग्य आहे, कारण गरजेचं आहे. क्रिकेट कॉमेंट्री करता करता कधी कधी थोडंसं आणि धावा मिळत आहेत त्या 2. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळते. फलंदाज आपण बघतो स्ट्राईक वरती
आतिश आहे आणि आतिशने आतिषबाजी करायला सुरुवात केली. 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. ऋग्वेद अपकमिंग यंग स्टार आहे, वेग आहे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यामध्ये ओळखला जाणारा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. ड्रीम बॉयज साखरेचा आधारस्तंभ. पुढचा चेंडू ओ इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट, बॉल इन द एअर, वन हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न आहे, दुसरी कंप्लीट होईल. रन्स आपल्याला बघायला मिळते. चांगली गोलंदाजी आहे, परंतु आतिशांचं प्रत्युत्तर सुद्धा तेवढंच विस्फोटक आहे. आणि ऋग्वेद बोलू पण शकत काय नाही, कारण झेल सुटलाय, झेल भावाच्या हातून सुटलाय आणि मोठा भाऊ आहे, त्यामुळे आता राग पण व्यक्त करू शकत नाही ऋग्वेद. संध्याकाळी घरी जायचंय. पुढचा चेंडू ओहो दॅट्स अ ब्युटी, अनदर गुड बॉल. खूप चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला, मध्ये आला आणि ऋग्वेद या ठिकाणी सांगतायत भाई कम बॅकिंग करना तो हम भी जानते. प्रथमेश पेक्षा ऋग्वेदला पसंती जास्त आली. 150 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक विकेटसाठी ऋषांक पाटील यांच्याकडून. बघूया हा आलेख वाढत जाणार. नेक्स्ट गोलंदाजीसाठी तो 200 असू शकतो. पुन्हा एकदा ऋग्वेद. ओ, या good बॉलला मात्र shot. मोठा फटका, खरोखरच सुरेख फटका आणि क्षेत्र निवडलंय डीप स्क्वेअर लेग. चेंडू सीमारेषा पार चौकार. ऋग्वेदला मार मिळालेला आहे थोडासा. इथे आपण बघतोय 2 चौकार आले त्याच्या या गोलंदाजीमध्ये. चेंडू झालेत फेकून आतापर्यंत आपण बघितले तर 5 आणि 5 चेंडूमध्ये तब्बल आपण बघितलं तर 12 धावा आलेल्या आहेत. 2 डबल आणि 2 चौकार आलेले आहेत. 1 डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय ऋग्वेदच्या गोलंदाजीवर. ह्याच गोलंदाजाने ह्याच मैदानावर आपण बघितलं होतं साखरे सुपर लीग मध्ये 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना त्या 3 धावा दिल्या नव्हत्या. वळी आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे वळणार आहोत. बोथ टीम कॅप्टन तयार राहायचं. पण ओ या वेळेला चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होत आहेत बाद. नागदाई देवी साखरे विपक्ष. मॅच आपल्याला बघायला मिळेल नरेश स्मृती एडवन. दोन्ही संघानं इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, त्या दृष्टीने तयार राहायचं. 150 रुपयाचे कॅश प्राइज मिळतंय ऋषांक पाटील साखरे यांच्याकडून ऋग्वेदला. जाऊया आपण पुन्हा एकदा. सुभाष दादा इथे सज्ज झालेले आहेत, तर एक घेऊया छोटीशी विश्रांती. थँक यू. तर वालाच्या फेमस शेंगा कोणाला खायच्या असतील तर आपण बघतोय श्री समर्थ कृपा भोजनालय आणि हार्दिक भोजनालय या दोन्ही ठिकाणी मात्र त्या मिळतील. आणि अजून एखाद प्लेट इथे पाठवून दिली तर बरं होईल. दरम्यान होळी या मॅच कडे 2 षटकं कंप्लीट झालेली आहेत आणि 10व्या स्कोर कार्ड वरती प्रणय आणि रोहित यांच्याकडून ओम साई साखरेच्या खेळाडूंसाठी हे बक्षीस आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि लगातार 3 षटकार 500 रुपये. आता प्रथमेश पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार चौकार. क्षेत्र निवडलं डीप बॅकवर्ड पॉइंट, परंतु रिव्हर्सचा फटका 4 धावांकरिता. कोणत्या भाईचा जमाना आलाय हे येणारे चेंडू दर्शवतील. प्रथमेश की अजित? नाही, प्रत्येकाचा जमाना आलाय. जो फॉर्म मध्ये असेल तो भाई. पुढचा चेंडू ओ बॅक टू द बॉलर आणि थोडेसे नाराज आहेत. प्रयत्न खूप चांगला होता. ओ हो हो हो. बघा आपण रिप्ले बघितलं तर प्रथमेशची जी ऍक्शन होती, ओटांची हालचाल, काय जबरदस्त मात्र रिॲक्शन आपल्याला बघायला मिळाली. ऍक्शन नंतर रिॲक्शन. पुढचा चेंडू ओ हो हो हो. काय क्लास आहे. भन्नाट वेग आणि या वेगावर नियंत्रण ठेवत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना प्रथमेश पाटील. मिस्टर पीपी प्रथमेश पाटील
जबरदस्त गोलंदाजी, व्हायरेशन आहे, भन्नाट वेग आहे. पुढचा चेंडू राईट मुर्द विकेट वळवला. यावेळेला फिंगर रोल केले होते, थोडासा मध्ये आणलाय. गुड बॉलिंग. उत्साह ऊर्जा यांचं दुसरं नाव म्हणजे मिस्टर प्रथमेश पाटील, जो खऱ्या अर्थाने ड्रीम बॉईजला देतोय. आणि ड्रीम बॉईजला पडलेलं सर्वात सुंदर स्वप्न कोण असेल तर प्रथमेश पाटील. ड्रीम बॉईजला नाही तर संपूर्ण साखरे गावाला म्हटलं तरी चालेल. पुढचा चेंडू फक्त दिशा दिलाय आणि फटका फसलाय. OUT आउट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. खेळाडू बद्दल तर आपण बोलतोच, परंतु सुभाष दादाबद्दल बोलायचं झालं तर खरोखरच ज्या पद्धतीचा मैदानात खेळ सुरू आहे आणि त्या पद्धतीची गाणी ऐकायला भेटतात. खऱ्या अर्थाने योग्य न्याय देत आहेत सुभाषजी कदम. आणि तेवढं लक्ष असणं गरजेचं आहे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन भरपूर महत्त्वाचं असतं की तुम्ही ज्या कामासाठी इथे आलात त्याला 100% तुम्ही कशी देतात याच्यावरती भरपूर काही अवलंबून असतं. पुढचा चेंडू या वेळेला सरळ चेंडूला एक्झिक्यूट केला गेलाय. आपण बघू शकाल साखरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय हरीश्वर पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन सर आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. हरीश्वर पाटील साहेब आणि किशोरवाजी सरांना सुद्धा विनंती करेन आपण सुद्धा यावरती, कारण आपण खाली बसते तेव्हा आम्हाला खराब वाटते खूप, कारण तुमची जागा इथे व्यासपीठावर आहे. तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आहे. अगदी बरोबर. आणि धावा स्कोर कार्ड वरती 21-7च्या सरासरीने. कारण साखरेगाव म्हटल्यानंतर एक अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व म्हणजेच किशोरजी वजे साहेब, ज्यांच्या हृदयामध्ये नेहमी स्नेहाचा झरा असतो आणि ज्याने आयुष्यभर माणसं जोडण्याचं काम केलेलं आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे किशोरजी वजे सर. आणि ते मी बरीच वर्ष झाली अनुभवतो सुद्धा, कारण खूप प्रेमळ आणि कधीही बहाडोलीवरून जरी पालघरला जरी जायचं झालं तरी ते आम्हाला भेटल्याशिवाय जात नाहीत. आणि स्टेट फॉरवर्ड जे असेल ते तुम्हाला क्लिअर सांगणार. बरोबर. पुढचा चेंडू गोलंदाज तयार होताना 3 षटक कंप्लीट, 7च्या सरासरीने 21 ऑन स्कोर कार्ड. हो भरपूर चेंज ऑफ द पेस आणि फटका फसलाय. पण बघू शकाल गतीला ज्या पद्धतीने त्याने कमी केलं, फुलटॉस होता, जोरदार खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि तिथे फलंदाज मात्र डगआउट कडे येताना धक्का आणखीन लागतोय. ओमसाई साखरे थोडंसं या ठिकाणी प्रेशरमध्ये आहे, परंतु इथून लढाईला प्रारंभ झालाय. अजूनही तुमच्याकडे जवळजवळ 17 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि निर्धाराने पुढे तुम्हाला जावं लागेल. निर्धाराने जिंकू आपण पुन्हा यशाचा गड. आयुष्याची लढाई मित्रा फक्त हिमतीने तू लढ. आणि तीच हिंमत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते ऋग्वेद दाखवताना, कारण पहिलं षटक ऋग्वेदला 2 चौकार आले होते. त्याने विचार केला की मी जेव्हा गतीने चेंडू टाकतो तेव्हा चौकार मिळतात, थोडासा चेंज ऑफ पेस करू, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न दिसला इथे आणि फलंदाज फसताना आपल्याला बघायला मिळतो. खऱ्या अर्थाने वेद म्हटल्यानंतर त्याचा जर आपण मुख्य अर्थ पकडला तर वेद म्हणजेच प्रचंड असा अनुभव, चांगला असा अनुभव, आणि त्याने तो अनुभव इथे दाखवलाय. गुड बॉलिंग. न्यू मान दाखल झालेले आहेत. मिस्टर अतुल अनिल आलेले आहेत. हो यावेळेला चांगला एलिव्हेशन आहे. बॅटला खूप चांगलं स्विंग केलं होतं. धावसंख्या 1ने 22 वर स्थिरावेल. आता मात्र चित्कार बघायला मिळत आहेत. कॉन्फिडन्स लेवल ज्या गोलंदाजाची हाय असते तो मात्र ज्या वेळेला चेंडू डिलिव्हर करत असतो त्यावेळेला आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आणि तोच आवाज इथे बघायला मिळतोय मिस्टर ऋग्वेद यांच्या माध्यमातून. आणि भगवान पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती ते उपस्थित झालेले आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर विनंती करेन मॅडम आणि सर आपण दोघांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. गुड बॉल. आदरणीय भगवानजी पाटील साहेब यांचं शुभागमन नेहमी सर्वांना ऊर्जा देणार असतं. साखरेगाव म्हटलं की प्रेम खूप मिळतंय आणि अशीच प्रेमळ माणसं आपल्याला बघायला मिळतात. आदरणीय भगवान पाटील साहेब इथे उपस्थित होताना आणि त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. खूप चांगला चेंडू इथे बघायला मिळतोय. वेलकम आदरणीय भगवानजी पाटील साहेब.
आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या समवेत त्यांच्या धर्मपत्नी. काही माणसं श्रीमंतीला सलाम करतात तर काही माणसं गरिबीला गुलाम करतात, परंतु जी माणुसकीला सलाम करतात त्यातलंच एक व्यक्तिमत्व भगवान पाटील साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. वेलकम वळूया मॅच कडे. पुढचा चेंडू. ओ व्हाट अ बोल्ड यार, एक्सलेंट, सुपर, मॅग्निफिसेंट, काबिले तारीफ, प्रशंसा के पात्र, अद्भुत अद्भुत गेंदबाजी. या सामन्यानंतर नक्कीच रजा घेईन मी अजित पाटील सर, कारण घरी भावाचा साखरपुडा आहे आणि उद्या परवा लग्न आहे, तर सर्वांनी लग्नाला हजर राहायचं आहे. उद्या हळदीचा कार्यक्रम आहे आणि परवाला लग्न असेल, तर उद्या रात्री आले तर बरं होईल सर्वांनी. आणि दरम्यान प्युअर वेज व्हाईट बॉलचा कॉल धावसंख्या 1 ने पुढे जाईल. कारण 24. पद्मनाभ स्वामींचे शिष्य आहेत माझे वडील, काका, सगळे घरचे, त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. प्युअर वेज मिळेल. आणि इथे आणखीन एक धक्का लागतोय. फलंदाज बाद, आउट, गॉन, डिझे. वाट्याला जाऊ नका, सांगताय तुम्हाला बाईच्या आमच्या वाट्याला जाऊ नका. अरे आमच्या नवनाथा पाडवला, हलकत घेऊ नका, आमच्या नवनाथा पाडवला. थँक्यू. धावा स्कोर कार्ड वरती 24. इथून मात्र ओम साई साखरे संघाला कम बॅकिंग करावं लागेल. दुसऱ्या बाजूने जबरदस्त एक्युरेसी, परफेक्ट लेंथ लाईन मध्ये चेंडू इथे डिलिव्हर्ड करताना प्रेशर फलंदाजाकडे कन्वर्ट केलाय आणि तो प्रेशर जरी ते कन्सॉलिडेट झाला तर मात्र प्रवास खडतर असेल. ओम साई साखरे संघाचा वेळ अजूनही आहे, वेळ बदलण्याची संधी अजूनही आहे. बघूया, षटक कंप्लीट झाले तिथे. बघा, ड्रीम बॉयचा सामना सुरू झाला आणि आजी माजी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा हा सामना बघण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. तर ह्या खेळाडूंची हवा आहे साखरे गावामध्ये, काय म्हणतील? होय उद्या असंच म्हणेल ना. या मॅच कडे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय प्रचोद. 24. बाईकचा आरसा थोडासा खाली करायचा आहे. बघूया, 24 धावा 6च्या सरासरीने बघायला मिळत आहेत. मिस्टर विकी जात आहेत तिथे. निर्माण प्रचोद ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. आपण बघताय प्रचोदला जेवणजी पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत चिरंजीव. पुढचा चेंडू घेऊन प्रचोद. व्हेरी फास्ट बॉल इनफिल्डच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू स्वीपर्स कव्हर्स कडे जाताना बाउंड्री लाईनच्या जवळ, तद्वर 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 26. खूप चांगली गोलंदाजी ऋग्वेद आणि त्याच्यानंतर मिस्टर प्रथमेश पाटील ते दाखवत आपल्या ड्रीम बॉईज साखरेची जी लेंथ लाईन आहे ती दाखवले आणि त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये बोलवले प्रचोदला. स्लॉग ओव्हरचा स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून प्रचोद. गतीला परिवर्तन केलंय परंतु स्लॉट मध्ये चेंडू पाठवलाय डाऊन द ग्राउंड. मॅसिव्ह 6 एसटीचे. प्रज्योतकडे क्षमता आहे, प्रज्योतकडे व्हेरिएशन आहे, प्रज्योतकडे गतीमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता आहे, तरी सुद्धा त्याला ह्या पद्धतीचा फटका मारतोय, म्हणजे फलंदाज किती परिपक्व असेल. दरम्यान धावसंख्या 32. बघूया प्रचोद राईट मोर द विकेट. ओहो, चांगला चेंडू यावेळेला कमबॅकिंग केलंय, सावरले स्वतःला. मी तर ह्या स्पर्धेच्या माध्यमातून किंवा कुठेही समालोचनाला गेला तरी मी एवढंच म्हणतो, जर फलंदाजाने तुम्हाला षटकार मारला तर कुठल्या चेंडूवरती मारला हा गोलंदाजाने स्वतःला प्रश्न विचारायचा आहे आणि त्यामध्ये सुधारणा करायची आहे. इथे सुधारणा त्याने केली, थोडासा लांब ठेवला, डॉट बॉल आलाय आणि हा सुद्धा डॉट बॉल इथे बघायला मिळतो. उत्साहामध्ये जास्त, विश्वासमध्ये कमी अपील होता. इट्स डॉट बॉल, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. योग्य वेळी केलेली सुधारणा आहे मनोज पाटील. सुधारणा ही खूप महत्वाची होती आणि ती सुधारणा करताना आपल्याला प्रज्योत बघायला मिळतोय आणि सुधारणा तेव्हाच गोलंदाज करतोय जेव्हा त्याला मार मिळतो. षटकार आल्यानंतर मात्र 3 चेंडू आपण बघितले, बघा काय सुरेख गोलंदाजी करताना आपण बघतोय. म्हणजे षटकार आल्यानंतर तुम्ही 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव देतील, म्हणजे 4 चेंडूमध्ये 7 धावा झाल्या, तर तुमची चांगली गोलंदाजी आहे. धावसंख्या बघायला मिळते ती 33 वर पोहोचले. खूप चांगला कमबॅकिंग केलाय
ओमसाई साखरे संघाला इथे मात्र गेर बदलावं लागेल, गरज आहे. तुमच्या गोलंदाजांना जर सायकोलॉजी ॲडव्हान्टेज द्यायचं आहे तर धावा येणं गरजेचं आहे. या वेळेला स्लॉटमध्ये चेंडू होता, डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केला, गॅप शोधला जाईल का, तर उत्तर आहे नाही. धावसंख्या 2 आकार घेण्याच्या प्रयत्नामध्ये कंप्लीट होत आहे 2 धावा. 35 वर पोहोचले स्कोर कार्ड. अजूनपर्यंत ड्रीम बॉईजनं स्कोर कंट्रोलमध्ये ठेवलाय मनोज सर. नक्कीच कारण आपण बघितली पहिली 4 षटकं सुरेख हाताळली होती. यानंतर आपण बघतोय प्रज्योतच्या या षटकामध्ये जरी धावा आल्या असल्या 11 धावा आल्या तरी सुद्धा मात्र ठीक आहे, कारण स्लॉग षटक होतं आणि हाणामारीचं षटक असतंय ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर. आणि या षटकामध्ये एक षटकार येऊन सुद्धा जर तुम्ही 11 धावा खर्च करता तर चांगली गोलंदाजी आहे. इथून 5 षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर ओमसाई साखरे हा संघ जाऊन पोहोचतोय 35. 35 धावा, 30 चेंडूंचा खेळ होतोय. 35 धावा जातोय आपण सुभाष दादा यांच्याकडे. आय संकटी माझे तुधा थँक्यू. ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी. नगदा देवी साखरे विपक्ष नरेश स्मृती एडवन. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. एका षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. वळूया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवर न्यू गोलंदाज आलाय प्रियांशू. 35 झालेले आहेत 7च्या सरासरीने आणि याच पद्धतीने धावा आल्या. 42 धावा स्कोर कार्डवरती बघायला मिळू शकतात. प्रियांशू चांगला चेंडू आहे, कव्हर्सला एक्झिक्यूट केला. चेंडू वेगानं जाईल सरळ कव्हर पॉइंट मधनं 4 सीमा पार आलाय. चौकार. पूर्ण साथ आहे आणि गावदेवी नायदाय देवीचा शिरावरती हात आहे. थँक्यू. 39 झाल्यात. प्रियांशूचं स्वागत चौकाराने करताना फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय जगदीश. ओ यावेळेला उडवले चेंडूला सरळ स्टंट अँड डिलिव्हर्ड. षटकार येताना धावसंख्या डाऊन द ग्राउंडचा षटकार आणि धावसंख्या पोहोचले ती तब्बल 45 वर. एसटीचे आलं चालू झालं साखरे आगरी लीग आलं चालू झालं कसा जमलाय गाव हा सारा. आई नागदाईचा सहारान खेळताना साखरे गावची पोरा. आई नागदाईचा सहारान खेळताना साखरे गावची पोरा. थँक्यू. 45 झालेले आहेत. काय म्हणाल मनोज सर, या ठिकाणी बॅक टू बॅक हवाई फायर बघायला मिळत आहेत. प्रियांशूवरती आक्रमकता दाखवली जाते. इथून 4 चेंडू आहेत. 4 चेंडूमध्ये जर 10-12 धावा आल्या तर मात्र बघा या वेळेला सुद्धा काय एक्स्ट्रा कव्हरला षटकार आलाय. विराट कोहलीची आठवण करून देणारा फटका आपल्याला बघायला मिळतोय इथे. सुरेख फटका पूर्णपणे दडपण प्रेशर घेताना आपल्याला प्रियांशू बघायला मिळतोय. 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये अजून 1-2 मोठे फटके आले तर मात्र थोडासा मात्र विचार करण्यासाठी भाग पाडतील ड्रीम बॉयजच्या खेळाडूंना. प्रामुख्याने ओमसाई साखरे. प्रामुख्याने पाटील सर, जर आपण बघितलं की 5 षटकं कंप्लीट झाली होती, 35 धावा होत्या. 5 षटकामध्ये जे ड्रीम बॉयच्या गोलंदाजाने कमावलेलं होतं ते शेवटच्या क्षणात हातातून निसटतात की काय असं वाटते. कारण 16 धावा आलेल्या आहेत, 50 अप झालेला आहे, 51 झालेले आहेत. इथून जर कमबॅकिंग झाली नाही तर खतरो की घंटी बजना सुरू हो जाएगी. पुन्हा एकदा गोलंदाज प्रियांशू आपल्याला बघायला मिळतो आणि या वेळेला सुद्धा चेंडू निघून जातोय 6 धावांकरिता. ग्रेट शॉट. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण इथून जो शॉट आपल्याला बघायला मिळतात कव्हर्सला किंवा बघा साखरे गावचा सर्वोत्कृष्ट भगवानजी पाटील साहेबांकडून 200 रुपये आलेत. अजित पाटील सर बघा, जेव्हा एखादा खेळाडू खेळतो आणि त्याच गावातील एक परिपक्व खेळाडू ॲज अ ऑलराऊंडर सगळ्यात महत्वाचा खेळाडू भरत पाटील याने खूप बरंच क्रिकेट खेळलाय आणि त्या खेळाडूने उभ्या राहून टाळ्या वाजवलेल्या आहेत. म्हणजे त्या फटक्यामध्ये ताकद होती. क्लास 1 सौंदर्य दाखवणारा हा षटकार होता. जबरदस्त बॅटिंग इथे बघायला मिळते. बबन भुयाल यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज आले जगदीश साठी. गुड बॅटिंग. ओ यावेळेला मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता.
स्ट्रॉंग झोन आहे त्याचा, तो झोन खेळता या ठिकाणी दुसरा शॉट खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती म्हणजे पोहोचले 58. 1 टू गो. शेवटचा चेंडू आहे, जबरदस्त बॅटिंग. चेंडू तसे जर आपण बघितलं तर संधी देणारे नव्हते, परंतु ती संधी बनवली असं म्हणायला हरकत नाही. जबरदस्त शॉट सिलेक्शन, कव्हर्सला आपल्याला शॉट बघायला मिळाले आणि ताकदवर शॉट. पुढचा चेंडू इथे मात्र उडवला चेंडूला, खेळाडू आहेत तिथे आणि थोडेसे पुढे आल्यानंतर येतोय चौकार म्हणजे 62. या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या तब्बल मला वाटते 25 की 27 आलेले आहेत, तर 62 झालेले आहेत आणि 63चं एक कडवं आव्हान, स्टीप टार्गेट समोर ठेवलंय. काय वाटते? इथून थोडासा सामना आता रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळेल. असं वाटलं होतं की 40-45 धावा असतील तर मात्र ड्रीम बॉयज आरामात पार करेल, परंतु इथून शेवटच्या षटकामध्ये ज्या 27 धावा आल्या त्या 27 धावा विचार करण्यासाठी भाग पाडतील ड्रीम बॉयजला. इथून शेवटच्या चेंडूवर झेल घेण्याची संधी होती, झेल घ्यायला हवा होता. 4 धावा कमी झाल्या असत्या, परंतु खेळाडू थोडासा पुढे आला आणि त्याच्या डोक्याच्या वरून 1 बाउंस चेंडू 4 धावांकरिता निघून गेलाय. धावसंख्या 62 धावा विजयासाठी, 36 चेंडू आणि 63 धावांचं लक्ष समोर असेल. यानंतर होणारा सामना असेल तर नरेश स्मृती एडवण आणि नागदाई देवी साखरे दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी जायचं आहे आणि आदरणीय तर या भगवानजी पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय रुपेश पाटील सर या स्पर्धेचे शिल्पकार आणि त्यांचे शुभ हस्ते आपण भगवानजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान करणार आहोत. एकविरा चषक साखरे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय रुपेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण भगवानजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. मी भगवानजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक करावी आणि त्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे, जिथे उत्कर्ष पाटील हे मात्र जोडले जातील. थँक्यू सो मच. आपण पुढील मॅचचा टॉस देखील करणार आहोत आणि जिथे भगवानजी पाटील सर ज्यांच्या शुभ हस्ते मात्र त्या मॅचचा टॉस होईल. या 2 कर्णधार तर या हरीश्वरजी पाटील साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य इथे हजर आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा रुपेशजी पाटील साहेबांना विनंती करेन. स्वतेज बलून चे सर्व आपण या फोटोग्राफर असला तेजा की येते मजा. नागदाई देवी साखरे आणि एका बाजूला एडवण, जिथे भगवान पाटील साहेब आहेत. आई एकविरा आणि नागदाई देवी. आई नागदाई देवीचा कॉल आणि यावेळेला आई एकविरा. मी विनंती करतोय सरांना की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमानाची कृपा केली. टॉस जिंकला एडवण संघ. यंदा प्रथमताच मात्र हे तुमचं वर्ष आहे आणि सकाळच्या सत्रात तुम्ही प्रत्येकांची मनं जिंकली. ज्या पद्धतीनं तुमचा खेळ तो रंगला गेला आणि इथे टॉस तुम्ही जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? बॉलिंग. एकंदरीत मागच्या मॅचमध्ये देखील तुम्ही चांगलं क्रिकेट दाखवलं. या मॅचमध्ये देखील आता तुमचं निश्चित स्वरूपात तुमचं टार्गेट असेल की या आजच्या दिवसात आपण क्वालिफाय कसे होतील. साखरेची स्पर्धा आणि हे साखरेचं मैदान, टणक खेळपट्टी, या स्पर्धेबद्दल या मॅनेजमेंटबद्दल काय म्हणाल? आता कसं आम्ही पहिला म्हणजे मॅच जिंकलो ना, त्याच्यावर आम्हाला समजलं का बॅटिंग करायला वगैरे बरं पडते. बॉलिंग वगैरे. तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही बॅटिंगच घेतली असती.
मनाप्रमाणे बॅटिंग देखील मिळते. 6 षटकांचं एक चांगलं क्रिकेट आहे. गावची स्पर्धा आणि घरची स्पर्धा या स्पर्धेबद्दल काय म्हणत? स्पर्धा तर खूप छान आहे, कारण रुपेश पाटील आहे म्हणजे काय टेन्शन नाही. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. समोरचा मॅच देखील चालू आहे, तिथे पुन्हा एकदा आपण जोडणार आहोत आणि मॅचला रिझवण्याकरिता मनोज पाटील सर आणि अजित पाटील सर आपल्यासोबत जोडतील. थँक्यू. तर ड्रीम बॉयसाठी लगातार 3 षटकार भगवानजी पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागेल. तर यश वजे यांच्याकडून सुद्धा लगातार जय वजे यांच्याकडून सुद्धा लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. तर या रोहित मर्ले आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. मागच्या सामन्याचा राहून गेला होता, तर आपण या रोहित मर्ले. हरेश्वर पाटील साहेब इथे माजी ग्रामपंचायत सदस्य साखरे इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. रोहित मर्ले ज्याच्या नावावर अर्धशतक लागलं गेलं आणि तोच खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द मॅच. इथे चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. बांधून ठेवलंय जो क्राऊड वर्ग अत्यंत जल्लोषात होता मागील 5 षटकांमध्ये, तो 6व्या षटकामध्ये त्या क्राऊड वर्गाला शांत केलंय ओमसाई साखरेच्या खेळाडूंनी. आणि पुन्हा एकदा मात्र गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना पूर्णपणे क्राऊड वर्ग जो आमच्या व्यासपीठावर होता ड्रीम बॉयचा समर्थक, ते मात्र सगळे शांत झालेले आहेत. रोहित मर्ले भगवानजी पाटील साहेबचा दिव्यमान फायटर्स या संघाचे आयकॉन खेळाडू होते आणि प्रथम क्रमांक पटकावला, त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि रोहित मर्ले आपलं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो. या स्पर्धेमध्ये आपण अर्धशतक झळकावलं त्याबद्दल आणि पुढील क्रिकेटमय वाटचालीसाठी तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून खूप खूप शुभेच्छा असतील. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर अजित आहे. तर स्ट्राईक इनवर फलंदाज आहे मनीष. इथे मयूर. इथे आपण बघतोय चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, चेंडू निर्धाव निघून गेलाय. सुरेख लाईन लेंथवर गोलंदाजी होताना प्रज्योतला चांगली कामगिरी करावी लागेल. मयूर आणि प्रज्योत ही जोडी चांगल्या पद्धतीचे फटके खेळते. व्हेरिएशन आहे गोलंदाजामध्ये आणि त्या व्हेरिएशनामध्ये मात्र गोलंदाजी करताना पहिलं षटक अत्यंत सावध पवित्राने खेळून काढलंय ते ड्रीम बॉयजने. षटक क्रमांक पहिलं संपले. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. सफाळे नगरीला झाला आनंदी आनंद, आज सफाळे नगरीला एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. एकविरा चषक गाजतो या आज साखरे गावाला. थँक्यू डीजे, थँक्यू. पहिलं षटक संपलंय. 8 धावा धावफलकावर. विजयासाठी आपण बघितलं तर 63 धावांचं लक्ष समोर आहे आणि या 63 धावा करायच्या असतील तर मात्र प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 10च्या वर म्हणजे 11 धावा तरी कराव्या लागतील. पहिल्या षटकात 8 धावा. जमेची बाजू सलामीची जोडी अजूनपर्यंत शाबूत आहे. खास करून प्रज्योतवर नजरा असतील, कारण प्रज्योतकडे खूप मोठे फटके आहेत आणि या खेळपट्टीचा अनुभव आहे. एका बाजूने मयूर सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर आकाश. आपल्याला बघायला मिळेल प्रज्योत साठी हा चेंडू असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी आकाश सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. पहिला चेंडू प्रज्योत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू. खेळाडू चेंडूच्या खाली गडी बाद होताना पहिला हादरा बसतोय ड्रीम बॉयज साखरे या संघाला प्रज्योत यांच्या रूपाने. नंबर 1 तो यार पब्लिक मानते त्याला सुपर. ओम साई साखरे संघाकडून आकाश. पहिल्या चेंडूवर मात्र मोठ्या खेळाडूला बाद केलंय प्रज्योत. ज्या पद्धतीने मात्र प्रज्योतची प्रशंसा केली जाते, प्रज्योतला ओळखलं जाते. गोलंदाजी मध्ये सुद्धा थोडासा मार मिळाला आणि फलंदाजी करताना सुद्धा फारशी चांगली कामगिरी झाली नाही प्रज्योतकडून आणि इथे मात्र स्वस्तात बाद झाला. 6 धावाकडून बाद झालाय प्रज्योत चैबन पाटील आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय सचिन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आकाश. राईट आर्म ओव्हर द विकेट.
सचिन हलक्या हाताने चेंडूला खेळलंय, एक धाव तर येते. मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावतोय, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9. या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं आकाश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचे फटके खेळावे लागतील, गॅप शोधावे लागतील तुम्हाला आणि खेळपट्टीवर पाय रोवावे लागतील. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी ट्रॅकवर. ओमसाई साखरी या संघाकडून इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, झेल सुटलाय आणि या दरम्यान 2 धावा परिपूर्ण केल्या जातात. 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 11 धावा या धाव फलकावर लागल्या गेल्यात. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. आकाश आपण बघतोय षटक क्रमांक दुसरं, चेंडू क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज होतोय. चौथा चेंडू. आकाश यावेळेला सुरेख अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळाली होती. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला, सरळ बॅटने खेळलाय, चेंडूला एक धाव येते. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश सज्ज होताना बघायला मिळतोय. डॉट बॉलने मात्र ह्या चेंडूची सांगता होते. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 12 धावा. प्रति षटकामागे 11ची सरासरी राखायची आहे. षटक क्रमांक दुसरं, 5 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या केवळ 12 ही धाव फलकावर आपल्याला बघायला मिळते. सामना रंगतदार स्थितीमध्ये नक्कीच बघायला मिळेल. इथून सचिनने मात्र उंच मारलेला हा फटका चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि इथे मात्र 3ऱ्या आणि 4थ्या वेळीस चेंडू मात्र जमिनीवर पडतोय. इथे एक धाव येते. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 2 षटकांच्या समाप्तीखेर 13 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 1 गड्याच्या मोबदल्यात आदरणीय भावेश विश्वनाथ वजे साखरे यांच्याकडून एकविरा चषक साखरे या स्पर्धेकरिता 5,000 रुपये आलेले आहेत. त्यांचा आपण एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं धन्यवाद व्यक्त करूया. भावेश विश्वनाथ वजे यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 13 धावा. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी 50 धावांचं लक्ष समोर आहे. अजूनही सामना बॅलन्सिंग आहे कारण हार्ड हिटर प्रथमेश अजून बाकी आहे, त्यामुळे नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल. परंतु या दोघांना आता हात खोलावे लागतील. दोघांना चांगल्या फटक्यांची निवड करावी लागेल. कार्पेटच्या साह्याने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवावं लागेल. प्रत्येक षटकामागे एखाद मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य द्यावं लागेल. स्कोर बोर्ड आहे तो हलतं ठेवावं लागेल तुम्हाला. इथून क्षमता तर दोघांकडे आहे. सचिन आणि मयूर हे 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. चेंडू 2 षटकांनी मात्र जुना होताना आपल्याला बघायला मिळतोय. 3ऱ्या षटकामध्ये अटॅकिंग फलंदाजी बघायला मिळेल का, की ह्याही षटकामध्ये दोन्हीही बॅटर सावध पवित्रा घेतील आणि कुठल्याही प्रकारची पडझड न होऊ देता या येणाऱ्या 3 षटकामध्ये नंतर मात्र चांगले फटके खेळतील. यावेळेला झेल सुटलाय बघा. चुकी होते क्षेत्ररक्षकांकडून कारण हा झेल होता. उडी मारण्याचा सुद्धा प्रयत्न करायला करायची गरज नव्हती कारण चेंडू हातामध्ये होता. उडी घेतली आणि चेंडू हातांच्या खालून मात्र निघून जातोय 6 धावांकरिता. हा षटकार निर्णायक षटकार असेल. सामन्याला कलाटणी देणारा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. मनोजच्या पहिल्याच षटकात मात्र 6 धावा येताना पहिल्याच चेंडूवर आपल्याला बघायला मिळाल्या. काय जबरदस्त प्रहार सचिनचा बघायला मिळतोय. हवा पूर्णपणे थांबलेली आहे. बेनिफिट फलंदाजांना नाही. मनगटामध्ये ताकद, तुमच्या अंगी असलेल्या ताकदीवरच तुम्हाला षटकार मारावे लागतील. ग्राउंड स्टाफ सागर आपण कुठे असतील तर या वेळेला आपण बघतोय पंच वळतायत बघा. पंच आहेत, त्यांना त्यासाठीच आपण आणलंय, त्यामुळे डिसिजन ते ॲक्युरेट देतील. धावसंख्या आपण बघतोय 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20.
सागर या आपण, आपली आठवण आली आम्हाला. इथे आपण बघतोय पुन्हा एकदा डाऊन द लेग मारा होता, चेंडू निर्धाव निघून जातोय. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. मनोज गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. एका बाजूने सचिन ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय आणि इथे सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलं इथे आणि झेलबाद तव होतोय. सचिनच्या खेळीला मात्र इथे पूर्ण विराम लागतोय. मनोजचं चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला, तदनंतर आपण बघितलं तर व्हाईट बॉल आला, त्यानंतर डॉट बॉल आला आणि इथे मात्र गडी बाद करताना 3 चेंडू 7 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी मात्र सचिनला बाद केलंय. आणि इथे आपण बघतोय मिस्टर प्रथमेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. या खेळाडूमध्ये गुणवत्ता भरलेली आहे, गुणवत्ता ठासून भरलेला हा खेळाडू आपण बघतोय. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो किंवा फलंदाजी असो, या तिन्ही क्षेत्रामध्ये आघाडीवर असतोय हा प्रथमेश पाटील. इथे संघाला गरज आहे, संघाला सावरण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे आणि ती जबाबदारी घेताना प्रथमेश बघायला मिळेल का हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. मनोज नरेश पाटील साखरे यांच्याकडून प्रथमेशने सामना जिंकवला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रथमेशसाठी. इथे आपण बघतोय जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रथमेशने, उजव्या बाहेर गेला होता, इनफिल्ड क्लिअर करायचा प्रयत्न केला होता, परंतु इथे आपण बघितलं तर चेंडू निर्धाव निघून जातोय. बघा षटकारानंतर काय कमबॅक केलंय मनोजने, कौतुकास्पद कामगिरी करतोय. चुका होतात, परंतु चुका करून जो सुधारतोय तो परिपक्व खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 9 चेंडू घोषित केला इथे, 1 धाव येते, 1+1 2 धावा येताना आपल्याला बघायला मिळतात. आणि इथे मात्र पहिला आई एकविरा चषक साखरे 2025चा हा पहिला फेकी गोलंदाज आता इथे पंचांनी मात्र त्याला बाहेर केलेला आहे. तर नक्कीच रूल्स काय आहेत रुपेश पाटील सर आम्हाला नक्कीच दर्शवतील. तर बघा, एक नो बॉलची धाव आहे ती तुम्हाला मिळेल, एक काढलेली धाव मिळेल आणि +2 धावा तुम्हाला ऍड केल्या जातील इथे. कारण जी मर्यादा आहे, तुम्हाला इथे बंधन आहे की कुठल्याही प्रकारचा थ्रो गोलंदाज इथे ग्राह्य धरला जाणार नाही आणि त्याच कारणास्तव 2 धावा मात्र ह्या अतिरिक्त ऍड केल्या जातील. धावसंख्या आपण बघतोय 24 रन्स ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. आणि दुसरा स्पर्धेचा नियम आहे की मनोजला या स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करता येणार नाही. नयन येतोय, मनोजचे किती चेंडू शिल्लक आहेत? 2 चेंडू शिल्लक आहेत आणि ते दोन चेंडू हाताळण्यासाठी नयन येतोय मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा इशारा आपल्याला आशुतोष व्यवहारे सरांकडून बघायला मिळाला. फ्री हिटच्या इशाऱ्यावर मयूर कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. शॉर्ट लेनचा चेंडू होता, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेमध्ये मात्र भर होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या 25 धावा. पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 25 रन्स ऑन द बोर्ड. फुलटो चेंडू आहे आणि फुलटो चेंडूला मात्र खेळलंय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेल घेतला गेलाय, चेंडूला त्वरित फेकलं गेलंय, कारण या खेळाडूचं लक्ष होतं की फ्री हिट आहे, झेल घेऊन काहीच फायदा होणार नाही, त्यामुळे त्याने लगेच चेंडूला गोलंदाजाच्या हातामध्ये फेकला. 1 धाव येते, एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 26 धावा. आवळ्या रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू निघून जातोय. सीमारेषा पार चौकार येतोय आणि काहीतरी वेगळी करण्याची मात्र सतत धडपड असणारा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय प्रथमेश पाटील. चौकार येतोय आणि 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. विजयासाठी उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 33 धावांचं लक्ष समोर आहे. बघा, ज्या धावा कमी आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये ती भरपाई मात्र इथे मनोजच्या षटकामध्ये आणि नयनच्या षटकामध्ये पूर्ण केलेली आहे. तर विजयासाठी 11ची सरासरी तुम्हाला राखायची आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 33 धावांचं लक्ष समोर आहे. एका बाजूने प्रथमेश, दुसऱ्या बाजूने मयूर, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ड्रीम बॉयजचं नेतृत्व करताना आपल्याला बघायला मिळतात. कशा पद्धतीने मात्र हे दोन खेळाडू खेळतील मैदानाच्या आतमध्ये, कारण पूर्ण ड्रीम बॉयजचे समर्थक आहेत या जोडीवर नजरा ठेवून आहेत, लक्ष ठेवून आहेत. मनोज नरेश पाटील यांनी तर म्हटलंय की प्रथमेशने हा सामना जिंकून दिला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल.
त्यानंतर भगवानजी पाटील साहेबांनी म्हटलंय की ड्रीम बॉयजच्या कोणत्याही खेळाडूने लगातार 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि जिंकवली मॅच तरी सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे या जोडीसाठी. आकाश गोलंदाजी मार्कवर 18 चेंडू 33 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना आपल्याला बघायला मिळेल आकाश 18 चेंडू आणि विजयासाठी 33 धावा. ड्रीम बॉयज साखरे आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय ओम साई साखरे. साखरेचे दोन्ही संघ आहेत त्यामुळे घरच्या प्रेक्षकांचा मात्र उदंड प्रतिसाद दोन्ही संघांना मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण बघतोय डाऊन द लेग मारा. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. विजयासाठी अजूनही 32 धावांचं लक्ष समोर असेल. ज्या 18 चेंडूमध्ये तुम्ही 31 धावा केल्यात त्याच 18 चेंडूमध्ये तुम्हाला 32 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना षटक क्रमांक 4 आणि पहिल्या चेंडूवर मयूरच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. प्रथमेशवर नजरा असतील कारण मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे. थोडीशी वेगळी पद्धत आहे खेळण्याची. कधी कधी रिव्हर्स फटके खेळण्यामध्ये माहीर असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना आकाश आपल्याला बघायला मिळेल. एकाच गावातील खेळाडू असल्या कारणाने मात्र एकमेकांचे सगळे प्लस पॉइंट मायनस पॉइंट हे माहीत असतात आणि इथे आपण बघतोय की प्रथमेश हा मात्र बाद होतो. इथे एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला बघायला मिळतोय. प्रथमेश पाटील बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज सौरभ मैदानात जाईल तोपर्यंत या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. समाजसेवक आहे महान, समाज कार्य आहे हो छान. समाजसेवक आहे महान, समाज कार्य आहे हो छान. स्वभाव दादाचा दिलदार, स्वभाव दादाचा दिलदार. थँक्यू डीजे थँक्यू. किती 3333. धीरज पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लगातार 3 षटकार मारले सौरभने तर. आणि मनोज नरेश पाटील यांच्याकडून सौरभसाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय मॅच जिंकून दिली तर. पुन्हा एकदा गोलंदाज आकाश. यावेळेला आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील आपल्याला बघायला मिळतंय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय की लेगबाईज आहे आणि लेगबाईजच्या साहाय्याने एक धाव येताना धावसंख्या आपण बघतोय की 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. विजयासाठी अजूनही 30 धावांचं लक्ष समोर असेल. चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 15 चेंडू आणि 30 धावा. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. आशा व्यक्त करीत असतील ड्रीम बॉयजचे खेळाडू की सौरभच्या बॅटमधून 1-2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. तर एका बाजूने मयूर सलामीला आलाय. त्यावेळेला कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला खेळलं जाते. एक धाव येते. क्षेत्ररक्षण सुरेख आपल्याला बघायला मिळते सिलिमिडॉनला. धावसंख्या आपण बघतोय 34. 34 धावा. 29 धावा दूर आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सौरभ गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर आकाश बघायला मिळतोय. सुरेख फटका आहे. चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलंय. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का तर प्रयत्न झालाय आणि 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. विजयासाठी आता आपण बघितलं तर 27 धावांचं लक्ष समोर असेल. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 13 चेंडू 27 धावा. सामन्याचं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. इथून एक मोठा फटका तुम्हाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येईल. तर एक गडी बाद केला तर मात्र ओम साई साखरे संघ पूर्णपणे हवी होताना आपल्याला बघायला मिळेल. तर या आपण ऐकूया 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांचं लक्ष समोर असेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. हे मनोज पाटील नकुल पाटील नेहमीच असतात हो साथीला.
थँक्यू डीजे, थँक्यू. खूप छान पद्धतीने गाणं आपल्याला ऐकायला मिळते आणि गाण्याचे बोल होते की भावेश वजे साखरेवाला धावून येतोय मदतीला. आणि खरोखरच भावेश वजेंचं जसं नेचर आहे त्या पद्धतीचं गाणं आहे. आणि भावेश वजे यांच्याकडून आताच आम्ही वर्गणी वाचून दाखवली की या स्पर्धेकरिता 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. खरोखरच असं दानशूर व्यक्तिमत्व असतील तर रुपेश पाटील सर खरोखरच तुम्ही खूप पुढे जातील. ही स्पर्धा खूप पुढे जाईल यात काही शंका नाही. विजयासाठी 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. बारा चेंडू 27 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर अजित येतोय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं या डावाचं. आणि तोच अजित पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी ट्रॅकवर येताना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला सुरेख फटका आहे. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षण सुरेख झालंय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज बाद झाला असता, परंतु क्षेत्ररक्षक फेकी चांगली करतोय. यष्टीरक्षकाला चेंडू मात्र अडवण्यामध्ये थोडंसं अपयश आलं आणि 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या आता विजयासाठी 11 चेंडू आणि 25 धावा. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या आपण बघतोय 11 चेंडू 24 धावा. षटक क्रमांक 5वं सुरू आहे, 4थं सुरू आहे, माफ करा, 5वं सुरू आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण बघितलं तर 24 धावा. इथून सुरेख फटका आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. इथून सिंगल डबलला मात्र महत्व देताना दोन्ही बॅटर आपल्याला बघायला मिळतात. एक मोठा फटका पुन्हा एकदा तुम्हाला या सामन्यामध्ये घेऊन येईल यात काही शंका नाही. धीरज पाटील यांनी सौरभ घरत यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. या वडीला मात्र 1 धाव पूर्ण होईल का, तर एस 1 धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 42. 42 रन्स ऑन दी बोर्ड. सौरभ घरत 500 रुपयाचा मानकरी ठरतोय का, षटकारासाठी जाईल का, कारण सीमारेषावर कोणते कोणते खेळाडू आहेत हे तर बघितलं त्याने. नक्कीच लॉंग लेग डीप मिड विकेट कडे बघतोय आणि इथे सुरेख फटका आहे. 1 धाव तर नक्कीच येईल. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न होताना दिसत नाही आणि कॉलिंग सुद्धा चांगला आहे, कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला असता तर मात्र एकाला माघारी जावं लागलं असतं. धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 43 धावा. बघा सामना एवढा रंगतदार स्थितीमध्ये आहे, एवढा हाय व्होल्टेज आहे की व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेमध्ये भर होतोय की हवा म्हणजे वारा सुद्धा थांबलेला आहे यांचा सामना बघण्यासाठी. वारा इथे आपण बघतोय उजव्या एसटीच्या बाहेर आउटसाइड दी ऑफ स्टंप आणि गतीमध्ये चेंडू हाताळला जातोय. तुमच्याकडे गती आहे, तुम्ही गतीने पुढे जातात. एका बाजूने आपण बघतोय मयूरची पायांची हालचाल होताना दिसत नाही, त्यामुळे मात्र फटके येत नाही त्यांच्या बॅटमधून. सलामीला आलाय, अजूनपर्यंत एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळत नाही. चौकार नाही, षटकार नाही. इथे आपण बघितले तर सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळते आणि सुरेख फेकी. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 18 धावांचं लक्ष्य समोर आहे. 6 मध्ये 18. आता मात्र सामना थोडासा अवघड होताना आपल्याला बघायला मिळतंय. इथून तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. खास करून आपण बघतोय की सौरभ आहे, सौरभला मोठे फटके खेळावे लागतील. कशा पद्धतीने मात्र सौरभ खेळेल हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. प्रथमेश बाद झाल्यानंतर थोडंसं मात्र असं वाटलं की सामना तुमच्या हातातून लांब लांब चाललाय, परंतु सौरभ घरत हे सुद्धा साखरे क्रिकेटचा विचार केला तर मोठं नाव आहे, परंतु ते मोठ्या नावाला तुम्हाला आणखीन मोठं करायचं असेल तर या 6 चेंडूमध्ये 18 धावा करायच्या आहेत, त्या तुम्हाला कराव्या लागतील. तुमचे मान्यवर आहेत इथे आदरणीय भगवान पाटील साहेब, त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल.
आणि जेव्हा आपल्या गावची वरिष्ठ मंडळी तुमचा सामना बघण्यासाठी येत आहेत तर त्यांना खुश करण्याचं काम तुमचं असते. तर बघूया सौरभ स्ट्राईकला येईल का की मयूर मात्र जो सलामीला आलाय सध्याच्या स्थितीला त्याने चौकार नाही षटकार नाही 13 चेंडूमध्ये 13 धावा केल्यात. त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील का कारण सलामीचा फलंदाज आहे तर नक्कीच गुणवत्ता त्याच्यामध्ये सुद्धा असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना शेवटचं षटक 6 चेंडू 18 धावा. इथे मोठा फटका आहे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि इथे 6 धावा. पहिला षटकार निर्णायक षटकार येतोय. 5 चेंडू विजयासाठी 12 धावा. बघा जवळजवळ 10 ते 12 चेंडू नंतर टाळ्यांचा आवाज येतोय म्हणजे एका बाजूने पूर्ण समर्थन आहे ते ड्रीम बॉयच्या बाजूने. ही वादळापूर्वीची शांतता होती असंच जणू काही दाखवून दिलंय ते मयूरने. 1000 रुपयाचं कॅश प्राइज भगवान पाटील साहेबांच्याकडून आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज मनोज नरेश पाटील साहेबांच्याकडून आहे. इथे शॉर्ट बॉल होता शॉर्ट बॉल मिस केला गेला. इथे नक्कीच दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे सौरभ बाद होतोय. आता परिपक्व खेळाडू कोण असेल ड्रीम बॉयच्या खेम्यामध्ये मात्र चर्चांना उधाण आलंय. अपकमिंग यंगस्टारला मात्र पाठवलं जातंय. ऋग्वेदच्या खांद्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. प्रियांशूकडे क्षमता होती प्रियांशूला थांबवले आणि ऋग्वेदला पाठवले. स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची होती सौरभला. सौरभकडे क्षमता होती. सौरभ घरत या सामन्यात त्याने काहीतरी करून दाखवलं असतं. आता ऋग्वेद आहे. ऋग्वेदला साथ द्यावी लागेल ती मयूरला. पहिल्या चेंडूवर सिंगल काढून मयूरला स्ट्राईकला आणेल की पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल. काय ड्रेसिंग रूम मधून कानमंत्र दिलाय ऋग्वेदला हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल कारण चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 4 आणि विजयासाठी आता आपण बघतोय 11 धावींचं लक्ष समोर असेल. 4 चेंडू 11 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर अतिश. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. 3 मध्ये 11. 3 चेंडू 11 धावा. चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ऋग्वेदच्या बॅटमधून चौकार षटकार आला तर पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी येईल. यावेळेला आपण बघतोय मयूरला स्ट्राईकला आणलंय. 2 मध्ये 11 कंपल्सरी चेस आहे. दोन्ही फेअर डिलिव्हरी झाल्या तरी सुद्धा मात्र इथे ड्रीम बॉईज हा संघ पराभूत होऊ शकतो. फक्त 2 चेंडू तुम्हाला योग्य रीतीने हाताळावे लागतील कारण कंपल्सरी चेस आहे त्यामुळे इथे 11 धावा करायच्या आहेत. परंतु दोन्ही चेंडूंवर षटकार आले तर मात्र इथे विजय होऊ शकतो. तर षटकारच मारायचे आहेत दोन्ही चेंडूंवर मयूरला. पहिल्या चेंडूवर षटकार आला तर सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. परंतु पहिल्या चेंडूवर चौकार जरी आला तरी सुद्धा ओमसाई साखरे संघ विजयाच्या दिशेने पाऊल पुढे टाकू शकतोय. अव्वळीला सुरेख फटका आहे. चेंडूला मात्र झेलण्याचा प्रयत्न आणि पायाला चेंडू अडतोय. 1 धाव या दरम्यान पूर्ण होताना तमाम साखरेचे जे समर्थक होते ड्रीम बॉयचे समर्थक होते ते मात्र थोडेसे नाराज होताना आपल्याला बघायला मिळतात. काही नख कुरतुरताना आपल्याला बघायला मिळतात. काहीने मात्र डोळ्यांवर हात दिलेत काहीने डोक्यांवर हात दिलेत. तर खूप मोठा फॅन होता ड्रीम बॉयजचा आणि त्या प्रेक्षक वर्गांना निराश केलं इथे. आणि या दरम्यान मात्र चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे 57 या धावसंख्येवर. आणि इथे ड्रीम बॉईज या संघाचं मात्र आव्हान संपुष्टात आलंय. प्रशांत गोवारी साखरे यांच्याकडून ओमसाई साखरे या संघाला 2222 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ते त्यांनी नंतर घेऊन जायचं आहे प्रशांत गोवारी साहेबांकडून. तर धन्यवाद.